जालन्यात काँग्रेसचा हात सोडून बूट हातात, महिला कार्यकर्त्याने हात उघडताच जिल्हाध्यक्षांनी बूट काढला. काँग्रेसच्या बैठकीत गदारोळ, पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षामध्ये गटबाजीचा असा काही स्फोट झाला की थेट बूट काढण्यापर्यंत मजल गेली. निमित्त होतं संघटन सृजन अभियानाचं, पण या बैठकीत सृजनतेऐवजी केवळ राडाच पाहायला मिळाला. जालन्यातील काँग्रेस कमिटीमध्ये संघटन सृजन अभियानाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. मंचावर नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे, पक्ष निरीक्षक आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख उपस्थित होते. मात्र बैठक सुरू होताच कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये धुसफूस सुरू झाली आणि पाहता पाहता या धुसफुसीचे रूपांतर तुफान राड्यात झालं. यावेळी गोंधळ इतका वाढला की काँग्रेसचे दोन गट एकमेकांच्या अंगावर धावून आले. खरी खळबळ तर तेव्हा उडाली जेव्हा वादावादी दरम्यान काही महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या. उपस्थित महिलांनी जाब विचारताच हात उघडता संतापलेल्या जिल्हाध्यक्षांनी चक्क आपला बूट हातात काढला. हा प्रकार पाहून बैठकीत उपस्थित असलेले खासदार कल्याण काळे आणि इतर नेतेही अवाक झाले. एकीकडे काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी कंबर कसते, तर दुसरीकडे जिल्हा पातळीवर नेत्यांमधील हा टोकाचा वाद पक्षाची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. आता या बूट प्रकरणावर हायकमांड काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक